नमस्कार मंडळी, निरालीबाई चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी, त्यांचं कार्य, त्यांचं चरित्र याविषयी थोडक्यात माहिती आपल्यासोबत शेअर करते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन ही एक दैदिप्यमान तेजोरेखा होती. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास त्यांना बालवयातच लागला आणि आयुष्याच्या अखेरीपर्यंत या देशाच्या सुखदुःखाशीच त्यांची सुखदुःखे निगडीत राहिली. त्यांचे जीवन त्यांनी देशाला समर्पण भावनेनं वाहिलेलं होतं आणि या भावनेची तीव्रता आणि उत्कटता त्यांच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत कमी झाली नाही. परंतु केवळ समर्पण या शब्दानं त्यांच्या जीवनाचं वर्णन करणं अपुरं ठरेल. मी माझ्या देशाच्या भवितव्याचा शिल्पकार आहे, ही जाणीव सुरुवातीपासूनच सावरकरांच्या मनात वसत होती. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक छोटेसे गाव भगूर, दिनांक 28 मे 1883 रोजी भगूरच्या दामोदरपंत सावरकर यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. विनायक असे त्याचे नामकरण करण्यात आले. दामोदरपंतांच्या मोठ्या मुलाचे नाव होते गणेश आणि हा विनायक. एकाच देवतेची ही दोन नावे, समानार्थी नावे धारण करणारे हे दोन बंधू पुढे देशकार्यातही समान रूपाने आपला वाटा उचलीत राहिले. आपले समानार्थी नाव त्यांनी सार्थ केले. घरात आणि मित्रमंडळीत मात्र गणेश आणि विनायक अनुक्रमे बाबा आणि तात्या या नावांनी त्यांना ओळखले जात. त्यांचं शिक्षण, विनायक 9 वर्षाचा असताना त्यांची आई राधाबाई स्वर्गवासी झाली. त्यांचे मातृछत्रच हरवले. पुढे मातृभूमीचे छत्र मिळावे म्हणून त्यांनी स्वातंत्र्ययज्ञात आपल्या प्राणांच्या आहुत्या दिल्या. आई राधाबाई यांच्या निधनामुळे शिक्षण घेण्यासाठी म्हणून बाबा आणि तात्या नाशिकला गेले. वडील दामोदरपंत, लहान बहीण मैना आणि लहान भाऊ नारायण भगूरलाच राहिले. भारतात त्यावेळी ब्रिटिशांचे शासन होते. इंग्लंडात महाराणी व्हिक्टोरिया साम्राज्ञपदी होती. तिच्या राज्यारोहणाचा समारंभ भारतातही मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतलेला होता. साल होते 1897. महाराष्ट्रात त्याचवेळी सर्वदूर प्लेगची साथ पसरलेली होती. उंदराप्रमाणे माणसे प्लेगला बळी पडत होती. सर्वत्र मृत्यूचे तांडव सुरू होते आणि अशा परिस्थितीतही महाराणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहण समारंभाचे आयोजन करणं म्हणजे प्लेगने पिडिलेल्या लोकांच्या जखमांवर डागण्या देण्यासारखेच होते. राष्ट्रप्रेमी लोकांना हा अपमान, ही मानहानी सहन होणंच शक्य नव्हतं. प्लेग बरोबरच जनक्षोभाचाही भडका उडत होता. सत्ताधारी परकीय इंग्रजांच्या शासनाला धडा शिकवण्याच्या प्रतिज्ञा दिल्या घेतल्या जात होत्या. इंग्रजांच्या नीतीचा निषेध म्हणून पुण्याच्या चाफेकर बंधूंनी दोघा इंग्रज अधिकाऱ्यांना बंदुकीच्या गोळीचे लक्ष्य बनविले होते. इंग्रज सरकारने चाफेकर बंधूंना फासावर चढविले होते. या सगळ्या स्थितीचा आणि विशेषतः चाफेकर बंधूंच्या हौतात्म्याचा अमिट ठसा सावरकर बंधूंच्या मनावर उमटला. लहानग्या विनायकाने चाफेकर बंधूंचे साहस आणि हौतात्म्य या विषयावर स्फूर्तिपद काव्याची रचना केली. या काव्याच्या अंतिम ओळी अशा: कार्य सोडूने अपुरे पडला झुंजत, खंती नको पुढे कार्य चालवू, गिरवीत तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. पण केवळ काव्य करूनच विनायक स्वस्थ बसला नाही, तर कुलदैवता अष्टभुजा दुर्गामातेच्या चरणाशी बसून त्याने प्रतिज्ञा केली, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा ध्वज फडकावून आणि प्राणांची बाजी लावून मी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संघर्ष करीन. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतीच्या मार्गाचे स्वातंत्र्यवीर सावरकर हे श्रेष्ठ प्रवक्ते होते. सावरकरांनी त्यांच्या जीवनात अनेक मोठी कार्य केली, पण त्यातील काही सामाजिक कार्यांची माहिती घेऊ.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सामाजिक विचार अत्यंत पुरोगामी आणि क्रांतिकारक आहेत. ते म्हणतात, पुरुष सुक्ताच्या कल्पनेप्रमाणे एकाच पुरुषाची ही सर्व अपत्ये असतील तर त्यांचे सर्वांचे रक्त एकच असणार. त्यांचे रक्त एक असले तर त्यांच्यात नाते निर्माण होण्यास अडथळा कोणता? ब्रह्मा हा चराचर सृष्टीचा निर्माता मानला जातो. तो एकात्मतेचे प्रतीक आहे. त्याच्या निर्मितीत विविधता आहे, पण विषमता असू शकत नाही. सर्व व्यक्तीच त्याच्या संतती असतील तर त्यातील एक श्रेष्ठ आणि दुसरा कनिष्ठ असा भेद कसा असेल? झाडावरच्या वरच्या फांदीवरील फळ आणि खालच्या फांदीवरील फळ यात फरक असत नाही. फांद्या निराळ्या असल्या तरी झाडही एक आणि फळही एकच असतं. हीच गोष्ट मनुष्य जन्माची आहे. सर्व जातीच्या लोकांची शरीरयष्टी सारखीच असते. शरीरशास्त्राचे नियम वापरले तरी सर्व माणसे सारखीच असल्याचे सिद्ध होते. सावरकरांच्या मते भारताच्या पायातील 7 बेड्या ह्या आहेत. मूलतः ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 जाती होत्या. त्यांच्या बाहेर अंत्यज होते. काळाच्या ओघात अनेक पोटजाती निर्माण झाल्या. ब्राह्मण ही एक जात लक्षात घेतली तरी प्रदेशानुसार त्या जातीत भिन्नता होती. गुजराती ब्राह्मण, मारवाडी ब्राह्मण, महाराष्ट्रीय ब्राह्मण एक नव्हते. महाराष्ट्रीयन ब्राह्मण लक्षात घेतले तर कोकणस्थ आणि देशस्थ असे पोटभेद होते. देशस्थ ब्राह्मणही एकजिनसी समाज नाही. त्यात ऋग्वेदी, यजुर्वेदी, कण्वशाखीय इत्यादी भेद आहेत. उपासना पंथातून वैष्णव, शैव, शाक्त, गाणपत्य इत्यादी भेद आहेत. व्यवसायातून अनेक पोटजातींचा जन्म झाला. सुतार, लोहार, माळी, कोष्टी इत्यादी अनेक जाती आढळतात. काही पोटजाती तर अपघातातून किंवा योगायोगाने निर्माण झाल्या असे सावरकरांनी स्पष्ट केले. लग्नाच्या मांडवात वधू पक्षातील महिलेकडून कंचोळे किंवा कुंकवाचा करंडा खाली पडल्याने कंचोळे प्रभू नावाची नवीन जात जन्माला आल्याचे उदाहरण सावरकरांनी नोंदवले आहे. या जातीव्यवस्थेतून समाज व्यवहारात काही बंधने निर्माण झाली. सावरकर त्यांना 7 बेड्या असे संबोधतात. त्या सप्तशृंखलांचे त्यांनी विस्ताराने विवेचन केले आहे. या पेढ्यांमुळे हिंदू समाज स्थितिशील झाला. प्रगतीच्या बाबतीत त्यांच्याकडून गतिरोध झाला. 1 वेदबंदी, व्यवसायबंदी, 2 3 स्पर्शबंदी, 4 सिंधुबंदी, 5 शुद्धीबंदी, 6 भोजनबंदी आणि 7 विवाहबंदी अशा सप्तबंदीतून तो गतिरोध व्यक्त होतो. वेदवाङ्मय ब्राह्मणापुरते मर्यादित केले गेले होते. त्यांचे अध्ययन व अध्यापन केवळ ब्राह्मणच करत असत. या बंदीचे दुष्परिणाम झाले. ब्राह्मण आणि अब्राह्मण अशा 2 तुकड्यात समाज विभागला गेला. वेद म्हणजे ज्ञानसंचय असे स्वामी दयानंदांनी म्हटले. तसेच मत मॅक्स मुलर सारख्या विचारवंतांचे होते. त्या ज्ञानाला बहुजन समाज वंचित झाला. जातीव्यवस्था आणि व्यवसाय यांच्यातील नाते अतूट ठरवले गेले. जात जन्माने ठरते तसा व्यवसाय जन्माने ठरतो. जातीमुळे व्यवसाय ठरतो आणि व्यवसायामुळे जात ठरते. शिंप्याचा मुलगा शिंपी म्हणून मानला जातो. गुणक्रमानुसार जात आणि व्यवसाय न ठरण्याचे अनेक दुष्परिणाम झाले. जातीत गतिशीलता नव्हती. व्यवसायांमध्ये गतिशीलता नव्हती. सोनाराच्या मुलाला गुण असूनही शिंपी होता येत नसे. ही बंदी मूलतः अन्यायकारक आणि अपायकारक आहे हे प्लेटो या प्राचीन ग्रीक विचारवंतांच्या न्याय सिद्धांतानुसार स्पष्ट होऊ शकते. व्यक्तीला अंगच्या गुणानुसार कामधंदा करण्यास प्रतिबंध करणे हे त्याला न्याय न देण्याचे लक्षण आहे. न आवडणारे लादलेले काम करताना आनंद मिळत नाही. कामातील रस कमी होतो. उत्पादन घटते. समाजाचे नुकसान होते. बुद्धिप्रधान व श्रमप्रधान असे कामाचे ढोबळ प्रकार मानले तर समाजातील काहींच्या वाट्याला आनुवंशिकतेने बुद्धिप्रधान कामे येणार तर अन्य काहींच्या वाट्याला श्रमप्रधान कामे येणार हे उघड आहे. पुन्हा समाजाचे तुकडेच पडतात. व्यवसायात श्रेष्ठ व कनिष्ठ असा दर्जा असल्याने समाजात व्यवसायानुसार श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद होणार. त्याचा व्यक्तीवर व समाजावर विपरीत परिणाम होणे स्वाभाविक आहे. हिंदूंच्या समाज व्यवहारात स्पर्श अस्पर्शता मानली जाते. कुटुंबातील स्त्री महिन्यातून काही दिवस अस्पर्श मानली जाते. एखाद्याच्या मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यातील लोक काही दिवस
अस्पृश्य असतात. वरिष्ठ जातीतील लोक विशेषतः अस्पृश्य ठरवलेल्या लोकांचा स्पर्श निषिद्ध मानतात. सावरकरांच्या मते अस्पृश्यतेची कल्पना केवळ मानसिक किंवा भावनिक असून त्याचा अध्यात्माशी कोणताच संबंध नाही. अस्पृश्यता हा हिंदू समाजाला लागलेला एक कलंक आहे. हिंदू समाजात समुद्र पर्यटन निषिद्ध म्हणजे अयोग्य मानलं जात होतं. सावरकर त्याला सिंधुबंदी म्हणतात. परदेशात गेल्यानं हिंदू व्यक्तींचा मूळ आचारधर्म सुटतो. त्याचे खाणे पिणे आवडीनिवडी इत्यादी अनेक गोष्टी बदलतात. रोमला गेले की रोमन व्हावे लागते. त्यामुळे ते हिंदू राहत नाहीत, भ्रष्ट होतात. सावरकरांच्या मते सिंधुबंदीची पद्धत आत्मघातकी ठरते. हिंदूंच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला आणि त्यातून होणाऱ्या फायद्याला मारक ठरते. सिंधुबंदीच्या खुळ्या कल्पनेमुळे भारतीय नाविक दल उभे राहू शकले नाहीत. व्यापाराच्या संरक्षणासाठी नौदल आवश्यक ठरते. आंतरराष्ट्रीय संबंधांना प्रतिबंध झाल्यामुळे आरमाराकडे दुर्लक्ष झाले. पश्चिमी देशातील भौतिक प्रगतीचा अभ्यास करणं आवश्यक होतं. त्यातून भारतीय समाजाला अनेक गोष्टी शिकता आल्या असत्या, अद्ययावत होता आलं असतं. विश्वाच्या ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीच्या गतीबरोबर राहता आलं असतं. भारताच्या भौतिक समृद्धीत काहीशी भर टाकता आली असती. भारतात निर्माण केलेल्या विशेष स्वरूपाच्या वस्तू परदेशात लोकप्रिय करता आल्या असत्या. त्यातून भारताच्या आंतरराष्ट्रीय सन्मानात भर पडली असती. सिंधुबंदीमुळे राष्ट्रीय स्वरूपाच्या विधायक कार्याला अडथळा निर्माण केला असे सावरकरांना वाटतं. त्यामुळे सिंधुबंदी मोडण्याचे सावरकरांनी आवाहन केलं. या संदर्भात सावरकरांच्या आणखी एक विलक्षण विचार लक्षात घेतला पाहिजे. जे हिंदू परदेशात स्थायिक झाले ते हिंदुत्वाला मुकले अशी समाजधारणा होती. समुद्र पर्यटन करणारे बाटत असत. त्यांना हिंदू समाजाचा दरवाजा कायमचा बंद होत असे. याचा विपरीत परिणाम हिंदूंच्या संख्याबळावर झाल्याचे दिसते. सावरकरांच्या दृष्टीने हिंदूंच्या संख्याबळाला विशेष महत्त्व होते. अशा परदेशगमन केलेल्या लोकांना हिंदू समाजाने धर्मभ्रष्ट ठरवलं व त्यांनी अन्य धर्माचा, विशेषतः इस्लाम धर्माचा स्वीकार केला तर प्रश्न अधिकच बिकट होईल असं सावरकरांना वाटायचं. हिंदू धर्मातून बाहेर पडून अन्य अहिंदू धर्म स्वीकारलेल्या व्यक्तीला पुन्हा हिंदू धर्मात यावे असे वाटले तर त्याला शुद्धीबंदीचा अडथळा होता. अज्ञानातून किंवा सक्तीतून अनेक हिंदू धर्मांतरित झाल्याचा इतिहास आहे. त्यांनी इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला. इस्लाम धर्मीयांची संख्या पिढ्यानपिढ्या वाढत गेली. संख्याबळातून त्यांना राजकीय महत्त्व आहे. त्यांना पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याची व्यवस्था उपलब्ध असती तर त्यांचे परावर्तन होऊ शकले असते. शुद्धीबंदीमुळे ते होऊ शकले नाही. सावरकरांनी शुद्धीबंदी तोडण्याचा आग्रही प्रचार केला. हिंदू समाजात आंतरजातीय सहभोजनाला प्रतिबंध करण्यात आला होता. स्पर्शबंदी किंवा विटाळ कल्पनेचा तो एक भाग म्हणता येईल. सहभोजनामुळे आचारधर्माचे उल्लंघन होते. त्यामुळे जातीची शुद्धता नष्ट होऊन पापकर्म होते अशी दृढ भावना होती. ती शतकानुशतके चालत आलेली होती. सावरकरांनी सहभोजने घडवून आणली. इतरांना त्या बाबतीत प्रोत्साहन दिलं. धर्माचे केंद्र पोट नसून हृदय आहे असे लेखणीतून स्पष्ट केले. विवाहबंदी ही एक गुंतागुंतीची समस्या आहे. पूर्वी आंतरजातीय विवाहांना प्रतिबंध असे. सावरकरांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली, मात्र सतर्क राहण्याचा सल्ला दिला. विवाहानंतर मुलगी परगृही जात असल्याने त्या घरातील खाणे पिणे, अन्य सवयी, राहण्याच्या पद्धती इत्यादी अनेक गोष्टी विवाहापूर्वी लक्षात घेतल्या पाहिजेत. स्वतःचे धाकटे बंधू नारायणराव तथा बाळाराव यांना सावरकरांनी लिहिलेले पत्र बोलके आहे. नारायणरावांना एका बंगाली मुलीशी लग्न करायचे होते. मुलाच्या आणि मुलीच्या सवयी वेगळ्या होत्या. वेगवेगळ्या वातावरणात ते वाढले होते. विवाहानंतर मुलीची किंवा मुलाची कुचंबणा होऊ नये असे सावरकरांना वाटत होतं. आंतरजातीय विवाह व्हावे या बाबतीत उभय पक्षांनी दक्षता बाळगावी. हिंदू मुलीने अहिंदू मुलाशी मात्र विवाह करता कामा नये.
कारण एकतर त्या मुलीला धर्मांतर करावे लागते आणि त्यांची संतती अहिंदू होते. हिंदूंची संख्या घटते तर अहिंदूंची संख्या वाढते. त्याउलट हिंदू मुलाने अहिंदू मुलीशी विवाह केला तर त्याला सावरकरांची हरकत नव्हती. त्यांची संतती हिंदू ठरणार होती. यातून हिंदूंचे संख्याबळ वाढणार होते. रोटीबंदी हा जातीभेद व्यवस्थेचा प्रमुख आधारस्तंभ होता. हा आधार ढासळून टाकण्याचा सावरकरांनी निश्चय केला. त्यांनी सहभोजनाची कल्पना मांडली. पाण्याच्या घोटासरशी मनुष्य जन्माचा बाटतो हा हिंदूंचा एक धर्मभ्रम आहे. धर्माचे स्थान हृदय आहे, पोट नव्हे, अशी त्यांची शिकवण होती. विरोधकांसमोर सावरकरांनी हिंदू धर्मग्रंथातीलच उदाहरणे ठेवली. भगवान श्रीकृष्ण दासीपुत्र विदुरासह एकत्र बसून जेवला. ब्राह्मण दुर्वास ऋषींनी आपल्या असंख्य शिष्यांसह क्षत्रिय पांडवांच्या घरी भोजन केले. या समर्पक उदाहरणांनी विरोधक निरुत्तर होत 1930 मध्ये एका नाट्यगृहामध्ये जन्मजात जाती भेदोच्छेदनार्थनम अखिल हिंदू सहभोजनम करिष्ये अशा घोषणांमध्ये हिंदूंचा पहिलाच सार्वजनिक सहभोजन समारंभ घडून आला. कोण सुधारक कोण कर्मठ अशा या प्रसंगी खरीखुरी कसोटी लागते. अस्पृश्य उपजातीसुद्धा सहभोजनास बसत नसत. तेथे हा अखिल हिंदूंचा सहभोजन समारंभ तो पाहावयास प्रचंड गर्दी झाली. संबंध देशभर रत्नागिरीस मोठीच प्रसिद्धी मिळाली. आजपासून जातींच्या उच्च नीचता मी मानणार नाही. उच्च नीच जातीत झालेल्या आंतरजातीय विवाहाला मी विरोध करणार नाही. कोणत्याही जातीच्या हिंदूबरोबर मी सहभोजन करीन. जन्म वा कर्म यांनी ठरणारी जात मी मानणार नाही आणि यापुढे मी ब्राह्मण वैश्य अशी कोणतीही जात न सांगता स्वतःला केवळ हिंदूच म्हणवून घेईल. पतित पावन मंदिराचे उद्घाटन झाले त्या पहिल्याच आठवड्यात रत्नागिरीत संबंध भारतात सर्वाधिक मोठे ठरणारे सहभोजन झाले. पूर्वी भिकारीसुद्धा सहभोजनाचे अन्न घेत नसत, पण पुढारी, दिवाण, व्यापारी, डॉक्टर, वकील आणि सर्व जातींचे लहान थोर लोक या सहभोजनात सहभागी झाल्याचे पाहिल्यावर भिकारी अन्न मागायला आले. पण सावरकर त्यांना म्हणाले, तुम्हाला एकट्याला वेगळे वाढणार नाही. जातपात न मानता सगळेजण एकाच पंक्तीत बसून जेवणार असाल तर तुम्हाला जेवण मिळेल. भिकारी प्रथम कचरत होते, पण शेवटी मान्य झाले. अखिल हिंदुत्वाची जाणीव आणि वृत्ती अखेरीस प्रस्थापित झाली. सावरकरांचे अन्य सामाजिक कार्यसुद्धा महत्त्वाचे. हिंदू धर्मातून पुन्हा परधर्मात गेलेल्यांना परत आपल्यात आणणे महत्त्वाचेच आहे. या शुद्धीकर्माकडेही सावरकरांचे अतीव लक्ष असे. धर्मांतर हे राष्ट्रांतर होय हा त्यांचा सिद्धांत अगदी खरा ठरलेला आहे. जेथे जेथे हिंदूंची संख्या घटली ते प्रांत भारतापासून फुटून निघाले. म्हणून सावरकरांनी शुद्धीकरण चळवळीला अतिशय महत्त्व दिलेलं होतं. 1925च्या मे महिन्यात श्री जाधव नावाच्या ख्रिश्चन महाराज त्यांनी हिंदू करून घेतलं. हा कार्यक्रम प्रगटपणे संपन्न झाला. 25 मे 1926ला धाकरस या ब्राह्मण कुटुंबास हिंदू करून घेतले. त्यांच्यासह भोजनाचाही कार्यक्रम करून त्यांना पंक्ती पावन करण्यात आले. अनाथ मुले मिशनरी किंवा मौलवी यांच्या हाती पडू नयेत म्हणून सावरकर लोकांमध्ये जागृती घडवीत असत. सावरकरांचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे अहिंदू ताशे वाजंत्रीवाल्यांच्या जागी उत्सव समारंभात वाद्यवादन करण्याकरता एक अखिल हिंदू वाद्यवृंद शिकवून तयार करण्यात आला. हा व्यवसाय पूर्वी अहिंदूंच्या ताब्यात होता आणि त्यामुळे त्यांची एकाधिकारशाही मुजोरी वाढत आहे. यावर मात करण्यासाठी हिंदू जनतेला व्यवसाय मिळवून देण्यासाठी अहिंदूंचे महत्त्व कमी करण्यासाठी असे उपक्रम केले. सावरकर हे प्रखर बुद्धिवादी होते. त्यांच्याविषयी पु ल देशपांडे म्हणतात की आपल्याकडे बहुतेक लोकांची बुद्धिनिष्ठा अंत्यविधी संस्काराच्या वेळी लुळी पडते. नाना कारणामुळे परंपरागत रूढींचे पालन केलं जातं. मंत्राग्नी मिळावा भडाग्नी नको अशी अखेरची इच्छा असते. अशा परिस्थितीत सावरकर आपल्या इच्छापत्रात आपले शव विद्युत वाहिनीत टाकून द्यावे अशी इच्छा व्यक्त करतात. हे शव आहे, त्याला एक काष्ठ या पलीकडे अर्थ राहिलेला नाही असे ते मानतात. त्यांनी आपले दिवस करू नका असं देखील सांगितलेलं होतं. यातून त्यांची प्रखर बुद्धिवादी सामाजिक कार्यकर्ता अशी प्रतिमा दिसतोय.
सावरकर प्रखर विज्ञाननिष्ठ होते. बोकड मारणं, निष्फळ विधी करणं या गोष्टी ते हास्यास्पद मानतात. तसेच ते अद्ययावत संस्कृतीचे भोगते होते. श्रुती स्मृती पुराणोक्त म्हणजे वेद आणि पुराणे यात सांगितलेले तेवढंच मान्य हे त्यांना संमत नसून अद्ययावत अप टू डेट अगदी ताजे नवीन हा शब्द त्यांना अत्यंत प्रिय होता. देव ही मनुष्याची कल्पना आहे असे ते मानीत. स्वातंत्र्यवीर सावरकर हे हळुवार कवी मनाचेही होते. त्यांनी स्वातंत्र्य देवतेचे स्तुतिस्तोत्र म्हणजेच जयोस्तुते श्री महन्मंगले हे काव्य त्यांनी रचले. तसंच मातृभूमीला भेटण्यासाठी आतुर झालेले सावरकर म्हणतात, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा. सामाजिक समरसतेच्या दृष्टीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य अतिशय मोलाचे आहे, महान आहे, महत्त्वाचे आहे. त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता बाळगणं ही माणुसकी आहे. कारण कृतज्ञता हा माणसाला मिळालेला मोठाच अलंकार आहे असे प्रख्यात साहित्यिक पु ल देशपांडे म्हणतात. ते सर्व थैव योग्य आहे. सावरकरांच्या सामाजिक कार्याचाही पट इतका भव्य दिव्य आणि विस्तृत आहे की काही थोडक्या शब्दांमध्ये त्यांचा आढावा घेणंही अशक्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दृष्टीतील त्यांनी ज्यासाठी जीवन समर्पिले, एकात्म भारत याची देही याची डोळा निर्माण हो ही सदिच्छा प्रार्थना करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र शतशः अभिवादन करते. धन्यवाद. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब निरालीबाई चॅनल. थँक्यू.